नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज जर बघायला गेलं तर आज 24 जानेवारी म्हणजे आता आपल्या महिन्याचे थोडेफारच दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत। तर आज फक्त मी तुम्हाला आठवण देण्यासाठी की तुम्ही कोणते कोणते कामं तुमचे केले की नाही तर ते चेक करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। तर सर्वप्रथम आपण जायचं कधीही साठा नोंदणी याच्यापासून तुम्हाला चेक करायचं आहे। फक्त एकदा खात्री करून घ्या की तुमची नोंदणी झालेली आहे किंवा नाही, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। पिवळं जर येत असेल तरी फक्त आपल्याला जे बघायचं आहे ते आपल्याला इथं पाहायचं आहे। बघा, हे आता ही मी TA4चं तुम्हाला दाखवते, तर इथे तुम्हाला चेक करायचं। बघा, तारखेसहित तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीनं म्हणजे भरलेलं आहे। मागे यायचं त्याच पद्धतीने आता आपल्याला गरम ताजा इकडं क्लिक करायचं आहे। इकडे देखील बघून घ्यायचं आहे की आपण भरलं आहे किंवा नाही। तारीख बघायची याच महिन्याची आहे का या पद्धतीने, तर 1/1/2026 इथं ग्राममध्ये म्हणजे सेम त्याच पद्धतीने क्लिक केलं की आपल्याला दिसणार आहे की आपला स्टॉक देखील भरलेला आहे। जे बचत गटवाले त्यांना पण सांगितलेले तुम्ही आठवड्याचं एक ठोक करून भरू शकता, प्रत्येक दिवसाचं भरू शकता किंवा पूर्ण महिन्याचा हिशोब करून तुम्ही भरू शकता ह्या पद्धतीने। तर तुम्ही ह्या पद्धतीने नोंदवून घ्या। तर आधी स्टॉक आपण चेक करायचा आहे, फक्त आठवण देण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे। हे झाल्यानंतर मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जे आपले मॉड्यूल आहेत तर सगळ्या मॉड्यूलमधले जे वजन उंची आहे तर ती तुम्ही नोंदवली का। आता हे जर तुम्ही डॅशबोर्डवर पाहिलं तर याचं आपल्याला दिसून जातं, म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे बालकं आहेत तर हे आपल्याला डॅशबोर्डवर दिसून जाईल की आपण भरले आहेत किंवा नाही। पण तुम्ही गरोदर मातांचे वजन आणि उंची भरली का हे मात्र नक्की चेक करा। स्तनदा माताचं आपण भरत नाही, पण गरोदर आणि गरोदर मातेचं आपण भरत असतो, त्याच्यामुळे गरोदर मातेचं भरलं आहे किंवा नाही हे चेक करा। आता माझ्याकडे गरोदर माता नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर मी क्लिक केलं नाही, परंतु तुम्ही लगेच चेक करा की वजन भरलेलं आहे किंवा नाही। ते कुठं बघायचं हे पण मी सांगितलेलं आहे की जिथं आपण बालकाची प्रोफाईल बघतो तिथंच गरोदर मातेचं देखील वजन आपल्याला दिसतं। तर हे तुम्हाला चेक करायचं आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आणखी वर जाऊन आपल्याला CB VHND ही पण चेक करायची आहे। तर आपल्याला नेहमीप्रमाणे VHND आणि CB हे पण तुमचे 2 भरलेले आहेत किंवा नाही। आता VHND पटापट क्लिक करून तुम्ही लगेच बघून घ्या। आज फक्त आठवण बघा 12/1/2026 माझा भरलेला आहे, या पद्धतीने तुमचा आहे की नाही लगेच चेक करायचं। त्याच पद्धतीने CB कार्यक्रमाचं देखील याच पद्धतीने आता बघा म्हणजे दोघेही कार्यक्रम भरलेले आहेत, असं आपला आहे की नाही। जर राहिला असेल तर तुम्ही एक कार्यक्रम तर नक्कीच आता नोंदवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला CB कार्यक्रम देखील बघायचा आहे। VHND तुम्हाला बघायचं आहे कारण की ही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण की प्रोत्साहन भत्ताच्या निकषमधून हे जे 2 जे मार्क्स आहेत तर ते इथं आपले आहेत। इथं तर आपल्याला 500 रुपये महिन्याचे वेगळे असतात, परंतु हे मात्र आपल्याला दोघे मिळून आपल्याला आपले 200 गुण हे होणार आहे, तेवढं नक्की लक्षात ठेवा। CBला 200, याला 200, 400 सेविकेसाठी आणि मदतनीससाठी 200 रुपये दोघं कार्यक्रम मिळून। तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे हे चेक करा। त्याच्यानंतर डेली ट्रॅकरमध्ये आता जरी तुमचे फेस कॅप्चर बघा, फेस कॅप्चर जरी तुमचे अजून झाले नसतील, तुम्ही अगदी शेवटच्या दिवसापर्यंत जरी केलं तरी टेन्शन घेऊ नका, कारण की ज्यांच्याकडे जास्त लाभार्थी आणि ह्या महिन्याला फेस कॅप्चर करायला खूप साऱ्या ताईंना अडचण आली, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका। जरी तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत जरी फेस कॅप्चर केलं तरी चालणार आहे, कारण की फेस कॅप्चर करायला खूप अडचण येते आणि डॅशबोर्ड हे आपलं दुसऱ्या दिवशी अपडेट होतं, त्याच्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी 11 वाजेपर्यंत म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत जरी तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत नोंदवलं फेस कॅप्चर केलं तरी देखील तुमचे जे लाभार्थी आहेत ते फेस कॅप्चरचे दुसऱ्या दिवशी दिसणार आहे। त्याच्यामुळे ताईंनो टेन्शन घेऊ नका, अजूनही तुमच्याकडे 6-7 दिवस बाकी आहेत। जर तुमचं काही काम बाकी असेल तर नक्कीच हे पूर्ण करा। त्याच्यानंतर पुरुषाली शिक्षण आणि डेली ट्रॅकर हे रोजच्या रोज भरायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता ते कसं भरलं काय भरलं त्याच्यावर अवलंबून आहे, परंतु तिथला जर एक मार्क गेला मात्र इकडचे हे जे आहेत आपल्या हातातले ते आरामात येऊ शकतात। आणि ग्रेडेशन भरताना कुठलीही चूक करू नका, म्हणजे जे आहे तेच व्यवस्थित नोंदवा, म्हणजे चुकीचं नोंदवलं गेलं तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या ॲपमध्ये डिलीट करता येत नाही। आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परविशिका मॅडम याच्यावरनं जे वजन आहे तर ते वजन जे करेक्शन करायचं आहे तर ते गेलेलं आहे, त्याच्यामुळे ताईंनो आता कुठलीही गडबड न करता अगदी व्यवस्थितरित्या वजन आणि उंची टाका, कारण की परविशिका मॅडम यांच्या जी ॲप आहे प्रोत्साहन ट्रॅकरची तर त्याच्यामध्ये आपल्याला वजन म्हणजे उंची आणि वजन करेक्शन करून 1-2 लाभार्थ्यांचं इकडे तिकडं झालं तर ते त्यांच्या याच्यावर करेक्शन होणार होतं, परंतु आपल्यासोबत ज्या त्यांचा पण अपडेट आला तर त्या अपडेटमध्ये त्यांना वजन आणि उंची करेक्शन करायचं ऑप्शन आता तरी मी पाहिलं तर दिसत नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना सांगते की काळजीपूर्वक वजन आणि उंची नोंदवा,
घाई करू नका, शांततेने भरा. तर अजून आपल्या याच्यामध्ये काय काय काम असतं ते पण आपण बघून घेऊया. आपल्याला डॅशबोर्ड चेक करायचं. डॅशबोर्ड चेक केल्यानंतर आपल्याला इथं बालकांची वजनं तर दिसूनच जातात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गृहबेटी आपल्या आहेत की नाही. आता महिन्याचा शेवट आहे. जर तुमच्या गृहबेटी तुमचं जर दुर्लक्ष झालं तर त्या मिसमध्ये जातील किंवा लेटमध्ये जातील आणि त्यांना करेक्शन करायला आपल्याकडे ॲपमध्ये कुठली सुविधा नाही. त्याच्यामुळे हे पण तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या की तुमच्या गृहबेटी ह्या आहेत की नाही. दररोज एकदा डॅशबोर्ड चेक करायचं, म्हणजे आपल्याला गृहबेटी ह्या दिसून जातात. फक्त गरोदर माताचं वजन तुम्हाला इथं दिसणार नाही, म्हणून ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये जाऊन दाखवलं. आणि बघा इथं जर तुमचा सॅम्याम दिसत असेल तर मात्र तो सॅम्यामध्येच राहणार, एवढं लक्षात ठेवा. तो राहणार म्हणजे राहणारच. आता माझ्याकडे कमी जन्माचं म्हणजे जन्मता वजन कमीचं बालक जन्माला आलं, त्याच्यामुळे ते बालक सॅममध्ये गेलेलं आहे. अगदी जन्मता वजन कमी असल्यामुळे त्याच्यामुळे आपण कोणीही अशा पद्धतीचं टेन्शन घेऊ नका. जे आहे ते अद्ययावत नोंदवायचा प्रयत्न करा, चुकीचं टाकू नका, कारण की आता मॅडम देखील करेक्शन करू शकत नाही. मी त्याच्यावर बघितल्यावरच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. तर ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त आठवण द्यावी म्हणून आजचा व्हिडिओ होता. जर तुम्ही अजूनही आपल्या ह्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का, कारण की ह्या चॅनलवर येणाऱ्या कुठल्याही अंगणवाडीशी संदर्भ जे पण व्हिडिओ असतील ते तुम्हाला लगेच मिळतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कमेंट टाकली तर बरं होईल. उत्तर जेव्हा शक्य होईल तेव्हा देण्याचा प्रयत्न करेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.